जिथं फक्त छत्रपती संभाजीराजे उभे राहतील आपण सगळ्यांनी खाली बसा. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. एक मराठा, एक मराठा, जिजाऊ. एक मराठा. आवाज मुंबईपर्यंत गेला पाहिजे एवढा जोरात द्या. एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं राहतं काय? छत्रपती संभाजीराजे तुम आगे बढ़ो. इकडचे बसा. हो आपण जागा बसून घ्या. मागच्या सगळे खाली बसा. आपल्याला विनंती आहे. हे बघा शिस्त बघा. आपल्या आंदोलनाला शिस्त आहे. मागच्या लोकांनी सगळ्यांनी खाली बसावं विनंती आहे. राजे आपण डायसवर मागच्या लोकांना दिसत नाही. आपण डायसवर घेऊन या माईकवर आपण बोललं तरी चालेल. खाली बसा. खाली का वरतून बोलू द्यायचं? राजे सगळ्यांना दिसत डायस वरती घेऊ आपण वरतून बोलू. मागच्या लोकांना विचारतो मी वरनं डायफोन लोक इथं बोलू. मागच्या लोकांना फक्त डायसवर माईकवर बोलतील. घेऊन येतो आमचं. क्षत्रिय कुलावतंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. राष्ट्रपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती श्रेष्ठपदान जागृत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की. राजमाता शांतरा राजे बोलताय. शांत बसा. राष्ट्रमाता जिजाऊ माते, करते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई रावसाहेब आणि ज्यांनी आपल्याला आरक्षण मिळवून दिलं करवीर संस्थात आणि देशात, ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून आज मराठा क्रांती मूक आंदोलनाच्या वतीनं इथं सर्व जमलेले शिवाजी महाराजांच्या घराण्यावर प्रेम करणारे उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, तुम्ही जर डावीकडच्या उजवीकडांची बोलणं चालू असतं तर मी निघून जातो. मी नुसता जय जयकार शिवाजी महाराजांचा जय जयकार करायला इथं आलो नाहीये. शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा विचार सांगत आलो. आणि जर माझं ऐकायचं असेल तर आपण बोलू. माझे फोटो काढून काही उपयोग नाहीये. किती फोटो काढायचे? हॅलो हॅलो, चला एकदा तुम्हाला जय जयकार करायचा ना. चला, छत्रपती शिवाजी महाराज की.
की, शिवाजी महाराज की. आता कसं वाटलं? हा आता शांत, आता शांत, हा आता शांत. मला इतकी मनापासून भीती वाटायला गेली आहे. हे खऱ्या अर्थाने मराठा क्रांती मूक आंदोलन होतं. आता मराठा क्रांती मूक आंदोलन म्हणजे काय की 58 मोर्चे आपण काढले. 58 मोर्चेच्या माध्यमातून समाजाने आपली भावना व्यक्त केली की आपल्याला आरक्षण हे का पाहिजे. म्हणून समाज बोलला, समन्वयक ज्यांनी सगळं नियोजन केलं त्या समन्वयक म्हटले की आता आम्ही बोललो. मग परत एकदा जसे नांदेडचे लोक इथं एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात तर एवढे लोक गोळा करायचे का. तर माझं स्पष्ट मत होतं की लोक बोललेत, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे आणि बोलत असताना ती कृती करून दाखवावं हा माझा संदेश होता. पण लोकांची भावना अशी असते की छत्रपती घराण्यातल्या व्यक्तीचा सुद्धा आदेश जर मोडायचा असेल तो शिवरायांचा शाहूंचा जर विचार असतो त्याच्या पुढे छत्रपती घराण्याचा त्याचा घराण्याचा विचार सुद्धा वारंवार असला तरी ते चालत नाही. म्हणून मी तुमचा मनापासून पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की आपण इथं आला, आपली ताकद दाखवली. खऱ्या अर्थाने आज लोकप्रतिनिधी इथं बोलणार होते, लोकप्रतिनिधी आपली भावना व्यक्त करणार होते. तसंच ठरलं होतं की 1,500-2,000 लोक येतील आणि आपण आज बोलायचं नाही. संभाजीराजे सुद्धा बोलणार नाही, संभाजी छत्रपती सुद्धा विचार मांडणार नाही आणि लोकप्रतिनिधी सांगतील की आम्ही ह्या 1-2 वर्षात समाजासाठी काय केलं नाही, पुढे आम्हाला काय करायचंय. पण तशी परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. परिस्थिती ही वेगळी तयार झालेली आहे आणि म्हणून माझी लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक इथे जे आलेले आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, जे इथं आलेले आहेत या लोकप्रतिनिधींचं मी मनापासून स्वागत सुद्धा करतो आणि माझं मनोगत सुरू करतो. मी एकदा शेवटीचा विचारतोय, मी शेवटीचा विचारतोय नांदेडकरांनो, डावीकडे आणि माझ्या उजवीकडे माझं बोलणं ऐकायचंय का. मी शांत राहावं ना. माझा चेहरा बघून काय करायचंय. शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा विचार आहे का ना तुम्ही. किती फोटो काढायचे. एक दिवशी फोटोचा सेशन ठेवू आपण, येतो मी, पण आज नको. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902ला बहुजन समाजाला आरक्षण दिलं. त्या बहुजन समाजाला आरक्षण देत असताना त्यांनी शिवाजी महाराजांचा मूळ मंत्र आत्मचिंतन केला. आणि तो मूळ मंत्र हाच होता की स्वराज्य देत असताना शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे नुसतं मराठ्यांसाठी नाही तर 18 पगड जात 12 बलुतेदारांसाठी दिलं. हे स्वराज्य हे आपल्या सर्वांचं आहे. 18 पगड जात 12 बलुतेदार. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी तोच धागा पकडून 200 वर्षानंतर बहुजन समाजाला आरक्षण दिलं आणि बहुजन समाजाला आरक्षण देत असताना सुद्धा त्या राजाची दृष्टिकोन बघा. 200 वर्षाच्या अगोदर 1902ला की त्यांनी नुसतं मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, त्यांनी अनुसूचित जातीला दिलं. ते सुद्धा मनुष्य आहेत, त्यांचा सुद्धा जन्म महाराष्ट्रात झालाय. त्यांनी अनुसूचित जातीला दिलं, त्यांनी ओबीसीला दिलं आणि ओबीसीला देत असताना सुद्धा मराठा समाजाचा सुद्धा समावेश केला. मग आता चुप
आता मीडियाला विनंती आहे माझी, या मुलांची काही चूक नाहीये. तेव्हा तुम्ही मीडिया, तुम्ही सरकारला दाखवा काय लोकांच्या भावना आहेत. तर तुमचं कौतुक करत असताना सुद्धा तुम्ही शिस्त पाळताय. तुम्ही शांत बसा. तर शाहू महाराजांनी आरक्षण हे सगळ्यात बहुजन समाजाच्या लोकांना दिलं, मराठा समाजाचा समावेश होता. मग मला सांगा आज, मग या मराठा समाज, हा गरीब मराठा समाज, तो सुद्धा मराठावाड्याचा जास्त प्रामुख्याने जो हैदराबाद प्रॉव्हिन्स मध्ये होता, त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे नुसता. ह्यांची बाजू कोण लढणार? आपण 58 मोर्चे काढले, हे सगळं मान्य आहे. पुढं काय? आपला आवाज हा दिल्लीत सुद्धा उठायला पाहिजे, हा आपला आवाज महाराष्ट्रात सुद्धा उठायला पाहिजे. आणि म्हणून आमचं ब्रिज वाक्याचे होतं की मराठा समाज बोललाय, लोकप्रतिनिधी बोलले, ते मराठा समाज बोललोय, आम्ही बोललोय समन्वय, आता लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे. पण मला एक सांगा, परवा संसद होतं, पार्लमेंट होतं दिल्लीत, हात वर करून सांगायचं, कोणी मला बघितलं का तिला बोलताना? कोणी मला बघितलं का बोलताना पार्लमेंटमध्ये? हो की नाही? बंधूंनो, मी ही मागणी केली होती की मला समाजाची भावना पार्लमेंटमध्ये बोलायची आहे. समाजाची भावना मला पार्लमेंटमध्ये बोलायची म्हणून मी तिथं मागितली मागणी, पण मला बोलायला परवानगी दिली नाही. मला एकदम लक्षात आलं, कुठलीही गोष्ट भांडल्याशिवाय मिळत नाही. आपल्या माझ्या समाजाची ताकद आहे, शिवशाहूंचा वारसा आहे, आणि शिवशाहूंचा वारसा गप्प असणार का? दिल्लीत सुद्धा औरंगजेबला ज्यावेळी शिवाजी महाराज भेटायला गेले होते, त्यावेळी शिवाजी महाराज सुद्धा ज्यावेळी अपमान अवमान केलं त्या औरंगजेबनी, त्या औरंगजेबला धोडकावून तिथं बाहेर पडले. मी ठरवलं होतं, मी जर मला तिने मला बोलायला दिलं नाही त्या दिवशी, अरे कुठल्या खासदारची सोडून टाकली म्हणून. पण तिथं बोललो मी सुरुवातच केली की ज्या शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं भारतात, आणि त्या पंतूला जर तुम्ही 2 मिनिटं बोलायला देत नसेल तर उपयोग काय माझा? मग आणि मग मला बोलायला दिलं. ज्यांनी त्या बोलण्यासाठी महाराष्ट्राच्या खासदारांनी ज्यांनी मदत केली त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि बोलत असताना काय बोललो मी? आता हा विषय तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. आरक्षण सगळ्यांनीच पाहिलंय, पण आरक्षण हा न्याय प्रवेश विषय. ते आरक्षण मिळवायचं कसं? आपण लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलंय, बंधूंनो लक्षात घ्या, नुसता शिवाजी महाराज जय जयकार करून चालणार नाही. 1 नाही 2 नाही 4 मी बोलावलं त्याला. नुसता जय जयकार करून चालणार नाही, तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की आपला मराठा समाज हा पुढारलेला आहे, हा फॉरवर्ड क्लास आहे, डॉमिनेटिंग क्लास आहे, हा सामाजिक मागास नाहीये, हा मराठा आरक्षणाला पारित होऊ शकत नाही, आणि म्हणून आपलं आरक्षण हे रद्द केलं. आता आरक्षण रद्द झाल्यानंतर पुढे काय करायचं? राज्य सरकार म्हणते केंद्र सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकार म्हणते 127व्या घटना दुरुस्तीत हे राज्याची जबाबदारी आहे, राज्याला अधिकार दिले, हे करून टाका. आपल्याला काय पाहिजे? तुम्ही काय भांडते आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला समाजाला आरक्षण कसं टिकणार, आरक्षण कसं मिळून देतात त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. आता काय पर्याय? पहिला पर्याय काय? जे आपलं आरक्षण उडल्यानंतर, राज्याने पुन्हा याचिका दाखल केली, रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्यानंतर माझा प्रश्न सरकारला,
काय तुम्ही पाठपुरावा केलाय आत्ताच्या राज्य सरकारला? काही केलेलं नाही. त्यांनी सांगा मला, मी त्यांच्या समोर जाणं तयार आहे. दुसरा मुद्दा काय, दुसरा महत्वाचा मुद्दा काय की ज्यावेळी तुमचं आरक्षण रद्द झालं, तुमचं आरक्षण रद्द झाल्यानंतर तुम्हाला परत आरक्षण मिळवायचं असेल तर तुम्हाला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास हे सिद्ध करावे लागेल. आता राज्य सरकार काय म्हणते? आरक्षण उडवलं आमचं सर्वोच्च न्यायालयाने. आता केंद्राने 50%चा कॅप वाढवायला पाहिजे. मी सुद्धा ही मागणी केली आहे, ही मागणी मी सुद्धा केलेली आहे. पण 50%चा कॅप वाढवायचा असेल तर तुम्ही तर काय तर पुढारलेला वर्ग आहे. तुम्ही मागास, सामाजिक मागास, आर्थिक नाहीये. तुम्ही सामाजिक आर्थिक मागास झाल्याशिवाय तुम्हाला 50%चा कॅप सुद्धा तिथं वाढवता येत नाही. म्हणून पहिल्यांदा राज्य सरकारने काय करायला पाहिजे, आणि प्रामुख्याने मराठा समाजाचे जे उपसमितीचे जे नांदेडकर आहेत, नांदेडचे सुपुत्र, त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे. आज तिथं दिसत नाही तिथं. तर त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि सामाजिक मागास पहिलं सिद्ध करा. ह्याच्यावर बोला पहिलं. तुम्ही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास करा. जसं गायकवाड कमिशनचे गायकवाड सुपुत्र घेतले, जे त्यांनी आपल्याला सामाजिक मागास पूर्वी केलं होतं. आता या भोसले समितीने जे त्याच्यातल्या त्रुटी काढल्या ते त्रुटी परत अंमलात आणा आणि तुम्ही एक नवीन प्रवर्ग करून जो प्रवर्गामध्ये जे कोण लोक घातलेत ते सुद्धा काय बोगस आहेत मी दाखवून देतो. त्याच्या दोन नका पोलिसच्या केसेस आहेत आणि ते आपल्याला सामाजिक मागास सिद्ध करणार आहेत, नाही करणार. त्याच्यात सुद्धा बदल व्हायला पाहिजे. हे सगळं होत असताना हे झाली राज्याची जबाबदारी. काय राज्याची जबाबदारी आहे? सामाजिक मागास सिद्ध करायला पाहिजे. आपल्याला एक वेगळा प्रवर्ग तयार करून मग आपण 50%च्या वरची जी कॅप आहे त्याच्याबद्दल विचार करू शकतो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. आता केंद्राची काय जबाबदारी आहे? केंद्र काय म्हणते? 127 घटना दुरुस्तीमध्ये जिथं आम्ही सर्वांनी परवा मतदान केलं, राज्याला अधिकार देऊन म्हणजे काय केलं तुम्ही? राज्याला अधिकार काय दिले की तुम्ही आरक्षण द्या. आरक्षण द्यायचं कुठलं? आरक्षण द्यायचं कुठलं? इंदिरा साहनी केस काय म्हणते? इंदिरा साहनी केस म्हणते की 50%च्या वर तुम्ही देऊ शकत नाही. तुम्ही एससीबीसी झाला तरी 50%च्या वर तुम्ही देऊ शकत नाही. परत उडून टाकलं आपलं. मग कसं मिळणार आपल्याला? त्याला एकच पर्याय, व्यक्ती पण. आता हे जर तुम्ही कंडिशन लावली तर राज्याला अधिकार सुद्धा देऊन आपल्याला 50%, आपण 50%च्या वर गेलो, 52% आपलं आरक्षण आहे. मग आपल्याला हे आरक्षण कसे देणार? हा प्रश्न माझा केंद्र सरकारला आहे. हा माझा प्रश्न आहे सगळ्या खासदारांना आहे. म्हणून दोन गोष्टी वेगळ्या आहेत. केंद्राने केंद्राची जबाबदारी पार पाडायला पाहिजे. केंद्राने काय जबाबदारी पार पाडायला पाहिजे? परत सांगतो, त्यांनी आपल्याला अमेंडमेंट बदलायला पाहिजे. काय अमेंडमेंट बदलायला पाहिजे? की दूरवर आणि दुर्गम हा बदल करून भौगोलिक परिस्थिती जी आपली आहे, आपली गरीब मराठ्यांची परिस्थिती आहे, ही सांगायला पाहिजे. दुसरा मुद्दा त्यात काय? केंद्र सरकारचा उद्या तुम्हाला हे करायचं नसेल ना, मग तुम्ही 50%चा कॅप आम्हाला वाढवून द्या. 50%च्या वर आरक्षण. मग ते पटेल ना असून दे, गुजर ना असून दे, मराठा असून दे, आणि इतर राज्यात जसं जसं आरक्षण तसेच जे ज्या लोकांना जे बहुजन समाजाचे लोक त्यांना देऊन टाका. हे केंद्राची जबाबदारी. राज्याची काय जबाबदारी आहे? परत एकदा सांगतो, राज्याची जबाबदारी आहे उपसमितीचे अध्यक्ष, याच्यावर तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्हाला जर सामाजिक मागास, शैक्षणिक, आर्थिक मागास जर या मराठा समाजाला, गरीब मराठा समाज परत केलं नाही तर हे आरक्षण कोणालाही मिळू शकत नाही. ह्याच्यावर बोला. माझी डिबेट 1 to 1 माझी डिबेट तयार करा. चला बोला सगळ्यांना. मराठा समाजाच्या वतीनं मी वकील नाही आहे, पण वकिलासारखा तर माझी भाषा झाली आहे की नाही? माझी भाषा वकिलासंग बोलतो का नाही? जरा वकील वाटायला लागले की नाही मी? तर माझी उलट समाजाला विनंती आहे, होतेच सरकारमधले, राज्यातले, केंद्रातले लोक येऊन देत, माझ्या समोर बसून देत आणि मी सुद्धा बसतो. ह्याच्यावर बोलायचं आरक्षणाच्या बाबतीत. ह्याच्यावर कोण बोलत नाही. तिथं आले दिल्लीत. कोण आले दिल्लीत? नांदेडचे सुपुत्र.
त्यांनी दौरा केला, अनेक लोकांना भेटले, शिवसेनेतल्या लोकांना भेटले, तिथं काँग्रेसच्या लोकांना भेटले, पण त्यांना संभाजीराजांना भेटायला वेळ नव्हता. का संभाजीराजांना भेटायला वेळ नव्हता? नांदेडकरांनी त्यांना प्रश्न विचारावा, त्यांना का भेटले नाही? समाजाचं नेतृत्व कोण करते हो? आज नाही, 2007 पासून राजकारण विरोध करतोय. मग आम्हाला भेटले नाही, ठीक आहे, नाही भेटले, पण समाजाला दिशाहीन करणं हे चालणार नाही. त्याच्यासाठी संभाजी छत्रपती बसला येतात. मला एक पत्र आलं, मला पत्र एक आलं. कोणी पत्र पाठवले? 15 पाणीपत्र आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. का पत्र पाठवलं? की आम्ही समाजासाठी काय काय करतोय. चांगली गोष्ट आहे की त्यांनी आंदोलनाची दखल घेतली. नांदेडमध्ये आंदोलन म्हटल्यावर मलाही पटलं नाही की एवढं लोक सरकारचं दखल घेऊ. मी सुद्धा घाबरून गेलोय. तिकडे कोरोना चालू आहे, तुम्ही काय दाखवा लागलाय, पण काय अर्थ, आज मी तुमच्या बरोबर आहे. पण 15 पाणी हे पत्र पाठवलंय. या पत्रामध्ये सुद्धा एवढ्या तफावती आहेत. माझा पहिला प्रश्न आहे सरकारला, तुम्हाला 15 पाणी पाठवायचं होतं ना? तुम्हाला 15 पाणी, माझा ऐका समजून घ्या, माझं तुम्हाला 15 पाणी पत्र आहे पाठवायचं होतं ना? तर पहिल्यांदा मुखांदोलन कुठं झालं? कोल्हापूरला झालं. दुसऱ्यांदा मुखांदोलन कुठं झालं? नाशिकला झालं. त्या मुखांदोलनामध्ये कोण आलं? तिथं लोक आले, तुमच्यासारखे नाही, कमी प्रमाणात झाले होते. आमचे नांदेडकरचा नाद करू शकत नाही. तिथं किती लोक आले? कमी आले. सगळे मंत्री आले, त्या कार्यक्रमाला. परत लोकप्रतिनिधी आले, लोक आले. लोकप्रतिनिधी कोण होते? सगळेजण होते. मंत्री, त्यांचं नाव मला मुद्दाम घ्यायचंय, ओबीसी समाजाचे. नामदार भुजबळजी सुद्धा तिथं आले. काय असं आले? त्यांचा कौतुक करायला दिला. पण बाकी सगळे खासदार आले, बाकी सगळे आमदार आले. आज बहुतांशी आमदार खासदार. आता माझा प्रश्न आहे, हे जे पत्र आलं आपल्याला आलेलं आहे, मला हे पटत नाही. याच्यात अनेक तफावती आहेत. त्या थोड्या तफावती मला मुद्दाम सांगायचे. मला मुद्दाम सांगायचे 15 जुलैला मी मान्य करत नाही. मी मान्य करत हे मी मान्य करत नाही. माझी समन्वयकांना विनंती आहे, तिथं संभाजीराज इथं आहे. समन्वयकांना माझी विनंती आहे, संभाजी छत्रपती इथं आहे. छत्रपती घराण्यातला व्यक्ती आहे, निशिस्त पाळणारा माणूस आहे. म्हणून मी असताना अशा गोष्टी मला चालून मी देणार नाही. मला जे बोलायचं ते मी बोलतो. तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही करा नको. आता मला सांगायचंय, त्या पत्रात सगळ्यात महत्वाचं आहे, बाबांनो ऐका, मी काय म्हणतो ऐका. अरे बाबा, तुमच्यासाठी भांडायला लागलोय, ऐका काय बोलणार आहे मी. 15 जुलैला एक GR निघाला सरकारचा. तो सरकार मी काय सांगितलं की या कोविडच्या दरम्यान त्यांना 2014 पासून, कोविड नाही, 2014 पासून 2014 या कोविडच्या महामारीपर्यंत ज्यांना नियुक्त्या दिलेत त्यांना तुम्ही रुजू करून द्या. मग आपल्या समाजाचे लोक एकदम खुश झाले आणि GR निघाला. जे सिलेक्शनच्या नंतर मी बोलतो, पण पहिल्यांदा GRचं बोलतो. GR 15 जुलैला काय निघाला की ज्यांच्या नियुक्त्या झालेत त्यांना रुजू करून घ्या. 2014 पासून आपल्या समाजाचे लोक खुश झाले, आणि
लोक गेले कोणाला भेटायला. जे कास्ट सर्टिफिकेट जे आपल्याला मिळते, जे कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी द्यावी लागते तरच तुम्हाला नोकरीवर रुजू करतात. मग आपला बिचारा मराठा माणूस गेला, अरे आपल्याला नोकरी मिळाली आहे, नोकरी मिळाली आहे, का आपल्याला नियुक्ती झाली आहे, आनंदाचा क्षण आहे, आयुष्यभर पुस्तकं वाचले, अभ्यास केलाय, नोकरी लागली आहे, हा सरकारी नियुक्ती दिली, सरकारने निर्णय घेतला आणि गेले तिथं. तिथं गेल्यानंतर हो बसा प्लीज, तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा त्या अधिकाऱ्यांनी काय विचारलं, कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी कुठे आहे, व्हॅलिडिटी दाखवा. एक तर आपल्या लोकांना व्हॅलिडिटी माहिती असते काय, तर व्हॅलिडिटी महत्वाची, व्हॅलिडिटी मागावं म्हटले. तर तो बिचारांनी व्हॅलिडिटी दाखवली, भाई माझं कास्ट सर्टिफिकेट आहे, आता मला नियुक्त करा. तो अधिकारी काय म्हणतो, अहो तुमचं तर आरक्षण रद्द झालंय, तुम्हाला कोणी नोकरी द्यायची. मग हा GR काढून याचा उपयोग काय. मी सरकारला सांगू इच्छितो, ज्या मुलांनी इथं तो GR फाडला, मी त्या बाजूनी नाही आहे, पण सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे. जर तुम्ही GR काढता त्या मुलांच्या फेल करून चालत नाही. तुम्ही त्या मुलं आयुष्यभर कष्ट करून अभ्यास करून त्यांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत आणि 2014 पासून ते आतापर्यंत, आणि ह्यांना नियुक्त्या घेऊन तुम्ही खेळ करता. अधिकारी तुम्ही समोर येऊन म्हणता तिथं की कुठल्या तुम्हाला आरक्षण, तुम्हाला कुठल्या त्याची नोकरी, तुम्ही तुमचं आरक्षण रद्द केले, पण सरकार काय झोपणं घ्या बाबतीत ह्याचं उत्तर द्यावं सरकारने. त्यांची भावना असेल GR पाडायचा, मी नाही ते त्याबद्दल माझं मत, पण तुम्ही इथं बोला. दुसरं, जे ज्यांना नोकऱ्या दिल्या, सांगितल्या नोकऱ्या आम्ही तुम्हाला देतो, ज्यांचं सिलेक्शन झालं 2014 पासून, ज्यांचं सिलेक्शन झालं पण त्यांना नियुक्त्याच दिल्या नाही, या बिचाऱ्यांची काय अडचण, काय चूक आहे त्यांची. त्या बिचाऱ्यांनी परीक्षा दिली, तुम्ही सांगितलं पेपर दिला, तुम्ही अजेंडा एक तयार केला, त्या अजेंड्याच्या प्रमाणे त्यांनी अभ्यास केला, सिलेक्शन झालं, मग मध्ये काय ती अडचण होती, मग मध्ये कोरोनाची अडचण होती, आणि आता त्याला सांगायचं तर तुम्ही थोडे जण EWS जा, म्हणजे EWS असं म्हणतो की आमचं आरक्षण काढून गेलेलं, आम्ही जातो कोर्टात. या मुलांचा सुद्धा अन्याय होत चालणार नाही. या पत्रात काय लिहिलंय का तुम्ही, या पत्रात लिहिलंय की ज्या मुलांच्यावर अन्याय झालेला आहे, काय या मुलांची चूक आहे, या गरीब मराठ्यांची काय चूक आहे, काय चूक आहे यांची. आणि तुम्ही म्हणता दिला आम्ही, अरे असं कसं दिलं, दाखवून द्या ना तुम्ही कसं दिलंय. हा माझा प्रश्न आहे, आणि म्हणून हा सगळ्यात महत्वाचा सिरियस प्रश्न आहे जो सरकारने त्याच्यात लक्ष घालणं गरजेचं. परवा मी नाही बोललो, कोण बोलले, उपसमितीचे अध्यक्ष बोलले. काय उपसमिती अध्यक्ष बोलले, 23 वसतिगृह आम्ही ओपनिंग करणार आहे 14 ऑगस्टला किंवा 15 ऑगस्टला, 15 किंवा 14ला करणार. किती उद्घाटन झाले हो, एक ठाण्याचं झालं, ते सुद्धा एकनाथ शिंदेचं कौतुक आहे. जे ठाण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी स्वतःच्या बळावर त्यांनी केलं, त्यांचं कौतुक आहे. मला आता सांगा, या 23 वसतिगृह जे ते म्हटले, यातल्या मागच्या सरकारने बरेच केलेले आहेत, मी कोणाची बाजू घेत नाही सरकारची. नाशिक असेल, कोल्हापूर असेल, बीड असेल, पुणे असेल, हे मागच्या सरकारनेच केले. तुम्ही काय केलं सांगा, तुम्ही नवीन वसतिगृह कुठलं निर्माण केलेलं आहे ते सरकारने उत्तर द्यावं. उपसमितीचे अध्यक्ष आहेत ना आपण सांगितलं 14 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्ट आम्ही करू, तुम्ही नाही केलं. मग आम्ही असं समजायचं का तुमच्याकडे उत्तर नाही म्हणून तुम्ही इथं आला नाही. ज्यावेळी सगळे लोक इथं आले, लोकप्रतिनिधी इथं, मी सन्मान करत होते इथं जे आले, तुमच्यात बसलेच सगळे ते आज, त्याचं कौतुकच आहे. तिथं नामदार सतीश पाटील खाली मांडी करून बसले, आमचे वडील छत्रपती शाहू महाराज तिथं आले, तिथं छगन भुजबळ मंत्री आले. मग तुम्ही का वेगळं, तुम्ही काही 96% मराठा आहे म्हणून का, आम्ही सुद्धा 96% आहे, आम्ही तो 96% मराठा आहे. तर संभाजी छत्रपती खाली मांडीला मांडी घालून बसू शकतो, संभाजी छत्रपती खाली बसवतो. मुश्रीफ सुद्धा तिने
विमान करून आला का बाबा समाजाची मुसलमान येतो पण आपण समाजाच्या बरोबर आहे म्हणून ट्रेन पकडून आला. पण तुम्ही नाही येऊ शकत, असं नाही चाललं, हे बरोबर नाही. ते प्रकाश आंबेडकर ते बहुजन समाजाचे बाबासाहेब आंबेडकरचे नातू का आले तिथं? गरीब मराठ्यांच्यावर अन्याय व्हायला लागला, गरीब मराठ्यांना न्याय द्यावा. त्या प्रकाश आंबेडकरचं सुद्धा मला कौतुक करायचं, काय घेणं देणं नाही. त्यांचं काय आपण आरक्षण मागतोय का? नाही मागत. मग अनेक लगेच बोलतात आरक्षणाच्या बाबतीत. संभाजीराजेंनी 50% का बोलत नाही? अरे जे बोलतात मला काय आज सांगायचंच आहे. मागच्या सरकारने निर्णय काय घेतला? मागच्या सरकारने निर्णय हा घेतला, जे देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, की ज्यांना आरक्षण दिलं जाते एससी एसटी आणि ओबीसी हे ना धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार. आताच्या सरकारने काय म्हटलं? उद्धव ठाकरे सरकारने त्यांनी सुद्धा सांगितलं की ज्यांना आरक्षण दिलं जातं एससी एसटी ओबीसी त्यांना धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते पवार साहेब काय म्हटले? खास फॉर्म्युला म्हटलं आणि विचारतात मला, अरे बाबा मी शाहू महाराजांचा वंशज आहे, शिवाजी महाराजांचा वंशज आहे, मला एवढंच माहित आहे, मला एवढंच माहित आहे की जो माणूस वंचित आणि शोषित आहे, हा शोषितपणा नाही आहे, पण जो माणूस वंचित आहे त्या सगळ्या वंचितांना आरक्षण मिळालंच पाहिजे. आता टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी हा माझा लढा आहे की सरकारची जबाबदारी आहे. पुढे मला त्या विषयावर जास्त जायचं नाही आहे. दुसरा मुद्दा अण्णासाहेब पाटील महामंडळ, आर्थिक महामंडळ, या पत्रात लिहिलेले आम्ही एवढे खर्च केले. माझा प्रश्न आहे सरकार, तुम्ही खर्च केले ना? हे ऐका बाबा, हो ऐका, गॉगलवाला हो गॉगलवाला ऐका. तुम्हाला मी दिसतं की माहित नाही, पण मला तुम्ही दिसतं. माझा प्रश्न आहे. तर आर्थिक विकास महामंडळ काय म्हणतात सरकार या पत्रात? आम्ही एवढे पैसे कर्जासाठी दिले. माझा सरकारला प्रश्न आहे की तुम्ही दिलेले नाहीये, ते अगोदरच्या सरकारने दिलेले. तुम्ही नवीन काय दिलं सांगा आणि देणार कसं? तुमचं महामंडळ असता तुम्ही. महामंडळामध्ये कुठे तुमची लोक नाही, महामंडळाचा अध्यक्ष कुठे नाही, मग कशाला पत्र लिहायचं? ह्याच्यावर बोलत तुम्ही. पण मी हे मुखांतरण का केलं? आम्ही आरक्षण ठीक आहे, आमचा एक लढा आहे. आरक्षणाच्या बरोबर सुद्धा आमचे 5 मूलभूत एक साध्या मागण्या केल्या होत्या मी. पहिली मागणी हा GR चा विषय, दुसरी मागणी वसतिगृहाचं, तिसरी मागणी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची, कोऑपरेटिव्हचा विषय आम्ही मांडला. कोऑपरेटिव्हचा विषय काय सांगितलं मी? ज्या भगिनींना अत्याचार झाला त्यांना शिक्षा दिली, पण त्यांनी 2 वर्षानंतर परत उच्च न्यायालयामध्ये अपील केली की आम्हाला त्यांना न्याय मिळावा म्हणून. अरे बाबा नो, मी त्यांना म्हटलं की तुम्ही स्पेशल कोर्ट अपील करा, स्पेशल कोर्ट का मागा आणि फास्ट ट्रॅकवर त्याच्या निकाल लावून टाका. पत्रात दिलंय आधी काय म्हणतात अटॉर्नी जनरल मराठी महाधिवक्ता, त्यांनी सगळं प्रवाह त्यांनी सगळं सुरू केलं, सगळं सुरू काय हे जे केव्हा बोलले माहिती का? 2 महिन्याच्या अगोदर ज्यावेळी आम्ही सगळे समन्वयक सगळे बसलो होतो त्यांच्या बरोबर, हीच भाषामध्ये फरक नाही. फरक एवढाच आहे की त्यावेळी जे बोलले ते पत्रात लिहिलंय. 2 महिने थांबलो ना मी, किती महिने थांबायचं आम्ही? त्या गरीब मराठ्यांना सुद्धा ज्या तुमच्या गोष्टी हातात या करून द्या ना तुम्ही. आरक्षण नाही ना, ह्या गोष्टी करून द्या तुम्ही. गुन्ह्याचा विषय मगाशी सराई समन्वयक बोलले, आपले सूत्रसंचालन माधव योस्कर बोलत असताना ते बोलले की गुन्ह्याचा विषय आम्ही तिथं काढला मिटिंगमध्ये. आता काय म्हणतात सगळे गुन्हे आम्ही मागावर घेतले. मला सांगितलं समन्वयकात तुम्ही सांगा तुमचे गुन्हे मागा घेतलेत का? हात वर करा. आता हे काय खोटे बोलतात का? त्यांचे तुम्ही गुन्हे का मागे घेत नाही? मग ते काय आतंकवादी आहेत का? काय नक्सलाईट आहेत? हे काय नक्सलाईट आहेत? पैसे भरा म्हणतात. पैसे नाहीत म्हणून आम्ही अंगात कायदा घेतला ना त्यावेळी. पैसे नाहीत म्हणून आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण द्या, आम्हाला हक्काच्या मागण्या द्या म्हणून आम्ही हातात काट्या घेतल्या असतील ना.
मी मान्य करत नाहीये. छत्रपतींचा वंशज म्हणणार नाही की काटे हातात घ्या, पण जे झालं ते झालं, पुढं होऊन देऊ नका. पण जे झालं त्यांच्या गुन्हे मागं व्हायला ना, त्याच्यावर बोलत नाही. नुसतं पत्रातले गुन्हे मागं मी प्रूफ करून दाखवतो. समन्वयाची समिती नेमाकी कर, आम्ही प्रूफ करून दाखवतो किती लोकांच्यावर गुन्हे. ह्याच्यावर भाषा नाही, नुसतं पत्र लिहून चालत नाही. जर काय पालकमंत्री आले असते इथं तर निश्चित चर्चा केली असते. काय चर्चा करायची असतात? आम्ही नव्हतो त्यांच्यावर मुंबईत, कदापि नाही. मुंबईत आम्ही जाणार नाही. आम्ही आमचा पत्र घेऊन लिहू. एक चांगली गोष्ट झालेली आहे त्यातल्या त्यात. एक चांगली गोष्ट झालेली आहे ते म्हणजे ज्या शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली सारथी संस्था. आरक्षण, मी मोठं स्टेटमेंट करतोय, आरक्षणाच्या तोडीने जर आपल्या मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल, त्या गोरगरीब मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळवून द्यायचा असेल, मग तो स्किल डेव्हलपमेंट असेल, स्कॉलरशिप असेल, किंबहुना अनेक गोष्टी तारा दूत असेल, या सगळ्या गोष्टी सारथीच्या माध्यमातून घ्याव्या लागतात. ती स्वायत्ता त्या कंपनीला मिळावी म्हणून आमचा प्रयत्न होतो. स्वायत्ता मिळालेली आहे. नुसतं तिथं अजित पवार असल्यामुळे अजित पवारांना मी सांगितलं की आम्हाला पहिलं उपकेंद्र सुरू करा कोल्हापुरात. त्यांनी लगेच 26 जुलै शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी 26 जुलैला उपकेंद्र सुरू केलं. पुण्यात सुरू केलं. काय ते तिथं मुवमेंट चालू झालेली आहे. अजित पवारांनी मला फोन करून सांगितलं परवा, ज्यावेळी आंदोलन चालू होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपण समजा 700 कोटी दिले, 1000 कोटी दिले आणि ते खर्च जर झाले नाही, जर ते पैसे खर्च झाले नाही, मला वाईट वाटले अशी का बोलायला मिळेल फोन, पण मला थोडा मुद्दा त्याचा पटला. आता समजा आपण पैसे दिले 500 कोटी रुपये आणि खर्च आपला झाला 100 कोटी, पुढच्या वेळी किती रुपये मिळणार आपल्याला? 500 नाही मिळणार, 101 मिळतील की 90 मिळतील. त्यापेक्षा त्यांनी मार्ग काय सांगितला, त्यावेळेला तुमचा एक माणूस सुद्धा द्या राजे, तुमचा एक माणूस द्या, जेवढं सारथी मागणी कराल पैसे, जर मी ते पैसे दिले नाहीत तर तुम्ही माझ्यासमोर मला कुठं सांगायचं सांगा, तिथं आंदोलन तुम्ही करा. एकच माणूस ज्यांनी मला पुढाकार करून मला फोन केला. हे कौतुक आहे, जे चुकीचंच आहे. संभाजी छत्रपतींची जबाबदारी ही आहे, जो बरोबर त्याला शाबासकी, व्हेरी गुड म्हणायचं, जो चुकला त्याला पकडायचं. आणि म्हणून कोणाला काय पकडायचं असेल तुम्ही मला सांगा, मी आहे. कोणाला काय बोलू? बरेच माझ्या मागणं हे चालू आहे काय प्रॉम्प्टिंग. नेमकं काय बोलायचं, पण एक लक्षात घ्या बंधूंनो, ही जी गर्दी झालेली आहे, काय झाली आहे, ही गर्दी झालेली आहे. मी त्यांचा तुमच्या पालकमंत्र्यांचा शब्द मी वापरणार नाही, विराट. मी काय बोलणार, समाजाच्या भावना पोटी समाजाला काहीतरी न्याय मिळावा, गरीब मराठ्यांसाठी अन्याय होऊ नये, गरीब मराठ्यांना कुठेतरी आमच्या पुढच्या पिढीला काहीतरी मिळून दे म्हणून ही लोकांची गर्दी जमली. मी ज्यावेळी सर्किट हाऊसला होतो, मला निरोप आला की एवढी गर्दी जमली, 1.5 किलोमीटर लोक थांबलेत. मी घाबरून गेलो बाबा, मी तर मूक आंदोलन करण्याच्या नादात आलो इथं. एक 500,000 लोक येतील आणि ते 500,000 लोकांनी की मी म्हणायचं बाबा मास्क झाला. हे तर बघितलं एवढा मोठा जनसागर आहे, मी खरंच घाबरून गेलेलो आहे. पण ही घाबरून जाण्याचा याचा अर्थ आहे की तुम्हाला कोविड लागू नये, तिसरा वेव्ह हा कोविडचा येऊ नये म्हणून मी तिथे गर्दी करायची म्हटलं तर आपण केव्हाही करू शकतो. पण बिन सांगता सुद्धा पण छत्रपतींचा मावळा काय असतो आज तुम्ही दाखवून दिला. संभाजी छत्रपतींचा सुद्धा आदेश आम्ही पाळणार नाही. कारण जर ते शिवशाहूंच्या विचाराचे वारस असतील, रक्ताचे वारस असतील तर आमच्या मराठा भावना हा अन्यायवाल्याला त्यांच्या डोळ्यात घालण्यासाठी, त्यांच्या डोळ्यात दाखवून देण्यासाठी आम्हाला किती झोंबले आहे.
आम्हाला आमच्या मराठवाड्यात मराठा समाजाला किती जोडलंय, आम्ही किती गरीब आहोत हे दाखवण्यासाठी हा समाज इथं आला. आणि माझी म्हणून सरकारला विनंती आहे, अजूनही वेळ हातातनं गेलेली नाहीये, सरकारला विनंती करायला पाहिजे. अजून संभाजीराजे सगळ्या समन्वयक मी केव्हा सांगितलं नाही की गर्दी करा नाही या. पहिल्या दिवशीपासून माझ्या हातात जेव्हा विषय होता मी पेटू शकलो तर संभाजी पेटवणारा माणूस नाहीये. मी त्या माझ्या त्या घराण्यात माझा जन्म झालाय, त्या घराण्यात माझा जो जन्म झालाय तो लोकांना घेऊन जायचा, लोकांना शिस्त सांगायची असते, लोकांना न्याय द्यायचा असतो, त्याच्यासाठी माझा जन्म आहे. पण जर काय आम्हाला सुद्धा जे आम्ही काय आज मागणे सांगितलेले आणि या पत्राच्या तफावती आम्ही त्यांना पत्र लिहिणार आहे सुद्धा, पण या पत्राच्या तफावती जर मार्ग लागल्या नाहीत तर आम्हाला परत एकदा सांगून आमची ताकद दाखवण्यासाठी रायगड जिल्ह्यात जावं लागेल. आमची इच्छा नाहीये रायगडात जायची, आमची इच्छा नाही आंदोलन करायची. या कोविडच्या महामारीमध्ये तिसऱ्या वेळेमध्ये परत लोकांना ते गाडायचं आहे आमचा अजिबात विषय नाहीये. पण तुम्ही सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा या मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. नुसतं केंद्र आणि राज्य नुसतं तुमच्यात जी मारामारी चालू ती नको आम्हाला. केंद्राने केंद्राची जबाबदारी घ्यायला पाहिजे, राज्याने राज्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. केंद्राने सांगायला पाहिजे हो तुम्ही सामाजिक मागास सिद्ध करूया, खाल्ला आम्ही 50%चा कॅप कसा वाढवतो आम्ही बघू. केंद्राने सांगायला पाहिजे की फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे की दूरवर आणि दुर्गम हे वाक्य आम्ही बदलतो आणि भौगोलिक परिस्थितीप्रमाणे आम्ही हा बदलून देतो. हे केंद्राची जबाबदारी आहे आणि राज्याची काय जबाबदारी आहे. उपसमितीच्या अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे ते म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सामाजिक मागास जर सिद्ध करायचं असेल तरच तुम्हाला आरक्षण मिळू शकते. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुसतं सेंट्रल गव्हर्नमेंटची जबाबदारी बॉल त्यांच्या चेंडूत आहे आणि सेंट्रल म्हणते आता आम्ही राज्याला अधिकार दिलेत, हा चेंडू तुमच्यात आहे, ते चेंडू खेळायचा बंद करा आणि खऱ्या समाजाला न्याय कसा केला बघा. आणि जर का हे विषय निष्पन्न होत नसतील तर नांदेडकरांनी जरी मला ताकद दिली आहे, समाजाची ताकद दिली आहे, मग बाकीच्या गोष्टी सुद्धा दूर नाहीये. वेळ प्रसंगी आम्हाला जायचं नाही मुंबईत लॉंग मार्चला, आम्हाला जायचं नाहीये लॉंग मार्च, पुण्यापासून लॉंग मार्च काय करायचं आम्हाला, लोकांना आम्हाला वेटीत धरायचं नाही. आम्हाला दिल्लीला सुद्धा जायचं नाहीये, लोकांना इथून दिल्लीत न्यायला. पण ती वेळ नका समाजाला. माझी एवढीच हात जोडून या समाजाच्या या समाजाच्या ज्या त्यांना न्याय द्यावा एवढीच माझी सगळ्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारला माझी विनंती राहील. माझी परत एकदा सांगायचं आम्हाला कोणाचाही विरोध नाहीये, आम्हाला राज्य सरकारला विरोध नाहीये, आमचा केंद्र सरकारला विरोध नाहीये. हा माझा काय हात तुझा नाही, पण या गरीब मराठ्यांना ज्या शिवाजी महाराजांचं हे साम्राज्य जे होतं त्याच्यात सुद्धा हा मावळा होता. ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं त्यामध्ये हा गरीब मराठा होता. त्यांच्याकडे लक्ष द्या. वॉर फुटिंगवर, युद्ध पातळीवर समिती नेमा आणि ह्या गरीब मराठ्यांना न्याय द्या. नुसतं एक पत्र देऊन त्याचं सार्थक होत नाही अशी मला या प्रसंगी सांगायचं आहे. आणि परत एकदा माझी सगळ्यांना विनंती आहे, हा कोविडचा महामारीचा काळ आहे, आपण सगळ्यांनी मास्क घातले नाहीत, मास्क घालावेत. अजूनही आपल्या हातातनं हा कोविड हा जो शत्रू आहे आपला, त्या शत्रूला सुद्धा बाहेर काढायचं आपल्याला. त्याच्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे, तुम्ही त्याला काय म्हणतात खरे मराठा आहात, तुमच्यात एक वेगळी ताकद आहे मान्य आहे, पण तब्येतीच्या पुढं काही नाही, म्हणून जाताना सुद्धा सगळ्यांनी मास्क घाला. आणि लोकप्रतिनिधी जे इथं आले त्यांचा सुद्धा मी परत एकदा कौतुक करतो. आज तुम्हाला बोलायला द्यायची संधी होती, पण तुम्ही सुद्धा स्वतः बघितलंय वातावरण काय आहे आणि इथं थोडा वेळ देऊ शकत नसल्यामुळं तेवढं सुद्धा तुम्ही आम्हाला समजून घ्यावं, समानपणे समजून घ्यावं. आणि समन्वय सगळे समजून घेते समाजातले लोक की तुम्हाला पत्र देतो, आम्ही तुम्हाला बोलायला देतो, पण ते होऊ शकत नाही. तुम्ही बघा आणि ते सगळं ते मॅच होणार नाही, ती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. एवढा बोलतो. आणि राष्ट्रगीत होणार आहे म्हणून कोणी उठू नये. 1-2 मिनिट थांबा.
राष्ट्रगीत होणार आहे, राष्ट्रगीत होणार आहे. चौथी शांतता उभं राष्ट्रगीत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उचल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे